आपण राज्यामध्ये दोन प्रकारे शिवजयंती साजरी करतो. एक राज्य सरकारने 19 फेब्रुवारी या दिवशी आम्ही सगळेजण जिथं महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर तिथं जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करतो. आणि तिथीप्रमाणे आज राज्यातल्या अनेक भागामध्ये आपल्या कोकणामध्ये देखील अनेक भागामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. त्या शिवजयंतीच्या निमित्तानं देखील माझ्या राज्यातील तमाम जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज खरं तर माझा जो अर्थसंकल्प राज्याला सादर केला त्याचा 75 आमदारांनी 2 दिवस खूप चर्चा केली. त्याच्यामध्ये काही सकारात्मक भूमिका मांडली, काही नकारात्मक भूमिका मांडली, टीका झाली, काही कौतुक केलं आणि त्याचं मला उत्तर द्यायचं होतं. परंतु मला मंडळींनी आग्रह केला की ते कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही इथल्या MIDC आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या भूमिपूजनाच्या करता ज्याच्याकरता 197 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. 31 कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारकडनं आणि MIDC कडनं आणि 165 कोटी रुपये हे टाटा उद्योग समूहाकडनं त्या ठिकाणी दिले जाणार आहे. कारण हा प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या करता मी खास आवर्जून आलो. तसाच एक शिवसृष्टीचा पण आपला इथं कार्यक्रम आहे. मगाशी सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं तशा प्रकारे रत्नागिरी बदलत चाललेली आहे. काळानुरूप लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. लोकांची अपेक्षा वाढलेली आहे. आपण इथला जो रस्ता होतो तो आपण नागपूरपर्यंत हा नॅशनल हायवे तिथं जाणार आहे. त्याचाही खूप चांगला परिणाम एकंदरीत रत्नागिरीच्या बाजारपेठेवर होणार आहे. इथं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या संख्येवर होणार आहे. लवकरच तुमचं इथलं विमानतळ हे पण व्यवस्थित करता त्या विमान धावपट्टीच्या साईज प्रमाणे विमानं तिथं उतरली जातील. त्याच्यातून पण पर्यटनाला एक गती मिळण्याच्या करता किंवा उद्योगपती इथं सहज विमानाने येऊन त्यांचं दिवसभर काम करून संध्याकाळी जाऊ शकतील अशा प्रकारची पण सोय ही लवकरच आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. टर्मिनलचं काम माझ्या माहितीप्रमाणे अंतिम टप्प्यामध्ये अशा प्रकारचे अनेक बदल इथं केले जात आहेत. परंतु जसे बदल केले जातात तशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये मला विद्यार्थ्यांनी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. उद्योग क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे. जगात होत आहे, देशात होत आहे, राज्यात होत आहे, आपल्या जिल्ह्यात होत आहे. आणि त्या बदलासोबत माझ्या महाराष्ट्रातला हा विद्यार्थी त्यांनी स्वतःला घडवलं पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्ही स्वतःला घडवत असताना किंवा तुमचे पालक तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत असताना, तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असताना पूर्वी फक्त शालेय आणि महाविद्यालय शिक्षणावर भर दिला जायचा. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स त्याच्या संदर्भातलं शिक्षण हे साधारण त्या ठिकाणी दिलं जायचं. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला तांत्रिक कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची ही जी काळाची गरज बनलेली आहे त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारची केंद्र ही सुरू करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यातूनच इथं एक केंद्र होतं आहे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातलं 3रं केंद्र आहे. पहिलं अतिशय विदर्भातलं चंद्रपूर तिकडच्या भागात आपण केलं. दुसरं अतिशय नक्षलग्रस्त भाग ओळखला जाणारा गडचिरोली तिथं आता आपण परिस्थिती खूप सुधारवलेली आहे. त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आता 3ऱ्या प्रकल्पाचा मार्ग हा माझ्या रत्नागिरी शहराला मिळालेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे तुमचे लोकप्रतिनिधी कुठे सावंतला जातं हे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. इथं आम्ही थांबणार नाही. रत्नागिरीच्या नंतर आम्ही कल्याण डोंबिवली जिथं आम्ही असं केंद्र करणार आहे. पुण्यामध्ये आम्ही ठाणेला जागा दिलेली आहे तिथं असं केंद्र करायचं आहे. त्याच्यानंतर शिर्डी जिथं स्थान म्हणून ओळखलं जातं
त्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण एक केंद्र त्या ठिकाणी सुरू करणार आहे आणि हे करत असताना मराठवाडा उत्तर महाराष्ट्र थोडं सांगतोय. मी आता राज्याच्या काही मान्यवरांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की आमच्या हरकत नाही, परंतु छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या करता आणि त्याचबरोबर एक बुलढाणा त्या भागामध्ये अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. इव्हन उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक किंवा जळगाव याला नाशिकला प्राधान्य दिलेलं जास्त फायद्याचं होईल. आपण तिथं नाशिकला आधी त्या ठिकाणी घेऊ आणि या प्रकल्पामध्ये बघायचं सांगितलं तसं 7,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याचं उद्दिष्ट आहे. ग्राउंड फ्लोअरलाच आहे कारण सगळी मोठे मोठे मशीन तिथं राहणार आहे, त्याच्यावर वरचा मजला आपल्याला करून चालणार नाही आणि जे काही विद्यार्थ्यांना दर्जेदार हे तंत्रज्ञान घेण्याच्या करता सोयी पाहिजे त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षित मनुष्यबळ यामुळं तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता सुधारण्याला मदत होणार आहे. आज भारताची कुशल मनुष्यबळाची वाढती गरज आहे. मी नाव घेणार नाही परंतु अनेक उद्योगपतींचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे, माझे उदय सावंतांचे आमचे संबंध येत असतात. त्यांची गुंतवणुकीच्या निमित्तानं काही किंवा त्यांना काही राज्याच्या वतीनं काही मदत पाहिजे असेल की त्यांना प्रकल्प उभा करायचा पण इन्फ्रास्ट्रक्चर हे सरकार म्हणून घेण्याची गरज असते. अशा पद्धतीनं त्यावेळेस तेही बोलून दाखवतात की आज भारतामध्ये कुशल मनुष्यबळ ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारची केंद्र मुलांना मुलींनो अतिशय उभारण्याची गरज आहे. त्याच माध्यमातून मनुष्यबळाला एक नैसर्गिक वातावरणाचं कौशल्य प्रशिक्षण देणं हे अतिशय शक्य होणार आहे. उत्पादन क्षेत्रात आवश्यक असणारे आमचे अभियंते असतील, ऑपरेटर्स असतील, तंत्रज्ञ असतील, कुशल मनुष्यबळ यांचा तयार स्थानिक मूल उपलब्ध करून देण्याचं हे केंद्र एक महत्त्वाची भूमिका बजावेल याबद्दल माझ्या मनामध्ये काही मात्र शंका नाही. आणि या प्रकल्पावर मात्र रत्नागिरी शहराच्या आजूबाजूला असणारे रत्नागिरी जिल्ह्यातले तालुके त्याच्यामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम या उद्योगांना देखील या प्रकल्पाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा उल्लेख आता उदय सामंतांनी केला. काही नवीन उद्योग देखील स्वतः अंबानी ग्रुप इथं काही इन्व्हेस्टमेंट करतोय, काही इतर काही उद्योगपती इथं गुंतवणूक करतायत आणि त्याच्यामुळं अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे आणि चांगल्या दर्जाची नोकरीची संधी वाढवण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम इथं आयोजित केले जातील आणि आवश्यकतेनुसार परंपरागत अभ्यासक्रमाला देखील आधुनिक पद्धतीनं अद्ययावत करण्याचं काम या केंद्रामार्फत होईल. त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक केंद्राची प्रतिष्ठा राखण्याकरता हे केंद्र 100% सहाय्यभूत ठरेल आणि नवनिर्मितांना नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी मदत होईल. आज उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, साधनं आणि उपकरणं याची सेंटर मार्फत स्थापना केली जाईल आणि विद्यार्थ्यांना, उद्योग व्यवसायिकांना नवकल्पना आणि कौशल्य विकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकता निर्माण करण्याचं काम या आपल्या केंद्राच्या मार्फत निश्चितपणे होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.